बऱ्याच पालकांना प्रश्न असतो, आमच्या जेवणात मीठ असेल तर ते जेवण बाळ खाऊ शकतं का? अनेकांना वाटतं की 1 वर्षापर्यंतच्या बाळाच्या जेवणात एक थेंबही मीठ नसावं, पण हे खरंच इतकं स्ट्रिक्ट आहे का? चला सत्य जाणून घेऊया. संशोधन असं सांगतं की घरगुती पदार्थामध्ये वापरलेल्या थोड्याशा मिठामुळे बाळाला धोका नसतो. खरी अडचण असते ती बाहेरच्या प्रोसेस फूड मधील जास्त सोडियमची. यात विशेष महत्वाचे घरचे ताजे अन्न द्या. प्रोसेस आणि फास्ट फूड टाळा. बाळाला फॅमिली सोबत जेवणाची सवय लावा. लहान मुलांच्या आहारात मिठाचे, सोडियमचे प्रमाण जास्त असावे असा माझा मुळीच उद्देश नाही. या विषयावरील संशोधनात अजूनही काही गोष्टी स्पष्ट व्हायच्या असल्या तरी बाळाला सॉलिड फूड सुरू करताना सरासर विचार करणे, काळजी घेणे आणि सतर्कता बाळगणे फार महत्वाचे आहे. मी नेहमी रिकमेंड करते की बाळाला सॉलिड फूड सुरू करताना घरीच बनवलेले मिनिमम प्रोसेस असलेले पदार्थ द्यावे. बाळाच्या आहारात ताज्या भाज्या, फळे, आयनयुक्त पदार्थ, दर्जेदार प्रथिन, स्निग्ध पदार्थ यावर भर असावा, जे तुमच्या कुटुंबाच्या खाण्याच्या पद्धतीला साजेसे असतील. जर तुमच्याच कुटुंबात फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, पॅकेज पदार्थांचे सेवन जास्त होत असेल तर अशा पदार्थांमधील मिठाच्या प्रमाणाबाबत जागरूक राहणे फार गरजेचे आहे आणि बाळाला त्याऐवजी अधिक योग्य पर्याय देणे फार आवश्यक आहे. जर तुमचे जेवण प्रामुख्याने ताज्या साहित्यापासून घरीच बनवलेले असेल तर तुम्ही अतिशय चिंता न करता बाळाला थोडे भरवू शकता. अशाच इन्फॉर्मेटिव्ह टिप्ससाठी आयडियल रूट्सला फॉलो करा.